हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. आणि तुम्ही बघितलं की अवयूनी सकाळी सकाळी काय घोळ घातला आहे. मी जस्ट साखरेचा डबा थोडासा ओपन केला कारण मला पोह्यांमध्ये थोडी साखर घालायची होती आणि त्यांनी पटकन तो ओढून घेतला. तो डबा ओढून घेतला आणि सगळी साखर त्याने सांडवली. म्हटलं आता सांडवलीच त्याला खेळू देते 5 मिनिटं, कारण ती सगळी साखर मला फेकावं लागणार होती. त्याचं रिझन असं होतं की मावशी यायची आहे, झाडूपोछा व्हायचा आहे, तर ती साखर मी काही ठेवू शकत नव्हती. त्यातल्या त्यात बघा याचं परत आता सुरू झालं, पाणी दे, सकाळपासनं पाणी दे. काल ऑलरेडी आम्ही ना म्हणजे आमचे दोन्ही सोफे पूर्णपणे भिजले होते. असं रोज होते या पोराचं. बघा ग्लास घेतो आणि आमच्याकडे घेऊन येतो की पाणी दे म्हणजे तो असं त्याच्या हिशोबाने काय ते बोलत असतो. चला तर याचं तर सुरूच राहणार आहे. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ही रॅक, ह्या रॅकसाठी आम्ही एक विचार केला आहे आणि इतकी घाण झाली आहे. आता ही मला पूर्ण आत्ताच क्लीन करायची आहे. आणि ही रॅक ना मी माझ्या छोट्या बेडरूममध्ये ठेवणार आहे. त्याचं रिझन असं आहे, अवयू प्रत्येकच डबा काढतो कॅबिनेट्समधनं, प्रत्येक डबा काढतो, उघडून मागतो, नाही उघडलं तर खूप जोरजोरात रडतो. सो वी फील की आपण ना ही रॅक तिकडे शिफ्ट करू, छान क्लीन वगैरे करून घेते आणि त्यानंतर सगळे डबे आपण यातच ठेवूया. आणि तसंही आम्ही छोटा बेडरूम मोस्ट ऑफ टाईम म्हणजे 90% आम्ही बंदच ठेवतो. बघा असं कायचं असते, म्हणजे एक वस्तू नाही मिळाली की दुसरी नाही मिळाली तर तिसरी. आम्ही शांतपणे बसत नाही. आणि जर हे सगळं नाही दिलं तर मग आम्हाला मोबाईल द्या किंवा मग आम्हाला TV द्या, असं काहीचं असते. आज संडे आहे आणि संडेची सुरुवात छान झाली आहे कारण आज वेदर खूप छान आहे. वेट मी तुम्हाला दाखवते. असं काहीचं सुंदर वेदर आहे पुण्याचं, म्हणजे ऊन तर अजिबात नाही आणि मस्त थंडावा आहे. खूप छान वाटतंय. मला ही रॅक आंघोळीच्या आधीच क्लीन करून घ्यायची होती. म्हटलं चला खूप मजा मस्ती झाली, आता आपण क्लिनिंगला लागूया. आणि म्हणूनच क्लिनिंगच्या आधी मला माझा हा जो स्टँड आहे कपडे वाळू टाकण्याचा तो उचलावा लागणार होता, कारण ही पूर्ण स्पेस मला यूज होणार होती क्लिनिंग करताना. सो म्हणूनच अवयूची आणि माझी जेवढी सगळी कपडे वाळत घातली होती ती सगळी घडी करून घेतली. हे सगळं माझं एकदम न आवडतं काम आहे, कपडे घडी करायचं, कपडे टाकायचे वाळू. पण तरीसुद्धा शेवटी आपल्यालाच हे कामं करावं लागतं. तसं 90% टाईम माझ्या घरी हे काम प्रीतमच करत असते, 10% टाईम मला करावं लागते. आणि आज संडे असल्यामुळे तो अवयूला सांभाळत होता. म्हटलं चला आज त्यालाही आराम करू द्यायचा आणि आपण हे सगळे कामं करायला घेऊया. आता तसं तुम्हाला पुढे हेल्प करणारच होता, कारण सगळी जी रॅक आहे ती शिफ्ट करायचं, त्यानंतर सामान वगैरे लावायचं, त्याला थोडा वेळ लागणार होता आणि एकटं करायचं म्हटलं की खूप वेळ लागतो. म्हणून प्रीतम बोलला की मी पण तुझी हेल्प करेल, तू फक्त ना आधी ती जी रॅक आहे ती क्लीन करून घे, कारण या क्लिनिंगसाठी मला अर्धा ते पाऊण तास आरामात लागणार होता, कारण मोठी रॅक आहे, छोटी नाही आहे. आणि जसं की मी काही व्लॉग्स आधी पण सांगितलं होतं की ही जी रॅक आहे ना ही माझ्या सासूची रॅक आहे. मी येताना त्यांना विचारून घेऊन आलेली की मला काही दिवसांसाठी लागणार आहे, कारण आम्ही आधी शुभनिलयाला राहायचो, जी की तुम्हाला पुढची सोसायटी दिसत असेल तिथे. तर तिथला किचन एवढा छोटा आहे की तुम्ही डावीकडे आणि उजवीकडे मान वळवली की तिथल्या तिथेच तो किचन संपतो. आणि कॅबिनेट्स वगैरे काहीच नव्हतं, म्हणजे लिटरली तिथे कडप्पासुद्धा नव्हता आम्ही गेलो तेव्हा. आणि अवयुष 6 महिन्याचा होता, तेवढी भीती पण नव्हती. पण जसं जसं तो मोठा व्हायला लागला ना तसं तसं आम्हाला तिथे खूप अडचण व्हायला लागली. आणि त्याचबरोबर आम्हाला रॅकची गरज तर होतीच, कारण कॅबिनेट्स किंवा ट्रॉलीज तिथे काहीच नव्हतं. ते दिवस पण खूप कठीण निघाले आमचे, पण ठीक आहे. म्हणजे तिथनं खूप काही शिकायला मिळालं आम्हाला की छोट्याशा घरात पण आपण कसं राहू शकतो. आणि अवयू पण तिथे 1 वर्षापर्यंत आम्ही, म्हणजे मला वाटते 6 ते 7 महिने आम्ही तिथे राहिलो. छान वेळ होती ती. तिथे भरपूर सारे माझे नवीन फ्रेंड्स बनले, फॅमिलीसारखे लोक होते, खूप डाऊन टू अर्थ लोक होते तिथले. चला असो. आता बघा मी माझी इथे रॅक क्लीन करायला घेतली. ही रॅक मोठी आहे ना, त्याच्यामुळे इथे भरपूर सारे सामान आपलं मावून जाते, म्हणजे ताटं, वाट्या, डबे, त्याचबरोबर तुम्ही पातेले वगैरे पण ठेवू शकता. आणि ही माझ्या सासून पण खूप वर्ष आधी घेतली आहे, म्हणजे मला वाटते 20-25 वर्ष झाले या रॅकला, पण अजूनही काहीच नाही झालं. मागल्या 2-2.5 वर्षापासून ही रॅक मी वापरते आहे. आधी मी प्रॉपर अशी वापरायची वर्षभर, त्याच्यानंतर आम्ही या घरी शिफ्ट झालो तर कमी वापरायला लागली, आणि म्हणूनच मी ट्राय बाल्कनीमध्ये ठेवली होती. तिथे पण 2-3दा चेंजेस करून घेतले होते रॅकसाठी. पण ही रॅक माझी खूप आवडती आहे, कारण यात बऱ्यापैकी सामान येऊन जातं. आता किती सामान आहे हे तुम्हाला 2 मिनटात कळणारच आहे. म्हटलं चला आपण आता ही सेट करून घेऊया. तर माझ्याकडे हा जो खालचा टेबल दिसतोय ना, ह्या टेबलला मी वापरायची लग्नानंतर
देव ठेवायसाठी. म्हणजे माझ्याकडे ना काहीच असं नव्हतं की मी देव कशावर ठेवायचं, म्हणून त्यावेळेस आम्ही हा टेबल घेतलेला. आय थिंक 1000 रुपयाला काहीतरी घेतला होता, बनवून घेतला होता. पण आता असं वाटते की त्याची गरज नव्हती. एखादी छोटासा टेबल जो आपला मूवेबल असतो तो घेतला असता तरी परवडलं असतं, कारण आता याचं काहीच यूज होत नाही. एवढ्या खाली मी देव ठेवू शकत नाही बिकॉज ऑफ अ व्ह्यू, कारण तो वर ठेवलेल्या वस्तूसुद्धा खाली काढून खेळत असतो. सो त्यासाठी म्हणून. पण आता सध्या आहे तर तेव्हापर्यंत आहे. आम्ही डिसाईड केलं आहे की जेव्हा आम्ही हा फ्लॅट सोडून आमच्या स्वतःच्या घरी शिफ्ट होऊ त्यावेळेस आपण या टेबलचं काहीतरी करूया. आणि मला खरं तर ही रॅक कोणाला द्यायची इच्छा नाही आहे, पण प्रीतमचं असं मत आहे की आपण जेव्हा नवीन घरी शिफ्ट होऊ तेव्हा ही रॅक कोणाला देऊन टाकू किंवा आपण नागपूरला रिटर्न पाठवून देऊ. पण आणि म्हणजे आम्ही जर 4 व्हीलरने गेलो तरीसुद्धा आम्ही ही रॅक घेऊन जाऊ शकत नाही, कारण ही बऱ्यापैकी मोठी आहे, कारमध्ये ही येणार नाही. सो असं काहीसा आमचा विचार आहे. बघूया पुढे काय आपल्याला करता येईल या रॅकबरोबर. ते तसं तर माझी इच्छा आहे की आम्ही नवीन घरीसुद्धा ही रॅक वापरू, पण बघूया म्हणजे पॉसिबल झालं आणि मी जर प्रीतमला कन्व्हिन्स करू शकली तर नक्कीच ही रॅक आम्ही आमच्या नवीन घरीसुद्धा वापरणार आहोत. असं काहीसं मी अरेंज करून ठेवलं आहे आणि यात मागे पण भरपूर डबे आहेत, म्हणजे एक्झॅक्ट त्याच्या मागे पण डबे आहेत, इथे पण आहे, इथे पण आहे. आणि आपण म्हणतो की आपल्याला डब्याची गरज नाही किंवा होऊन जातात थोड्या डब्याने, पण बघा एवढा सगळा पसारा माझा इथे झाला आहे. याच्या व्यतिरिक्त मी कमीत कमी 10 डबे तिथे पण ठेवले किचनमध्ये, जसं की साखरेचा डबा, चहापत्तीचा डबा, तीळ, ओवा, हे सगळ्या गोष्टी मला रोज लागणाऱ्या असतात अवीच्या पराठ्यांसाठी वगैरे. सो ते मी इथे आणले नाही आहे आणि बाकी सगळे डबे इथे मी आणून ठेवले, रचवून ठेवले. आता माझ्याकडे एक्स्ट्राचे ताटं, वाट्या हे सगळे पण आहे ना, ते पण मी इथे आणून ठेवते, म्हणजे मला ही एक प्रॉपर सगळ्या गोष्टी ठेवायसाठी जागा होऊन जाईल. आणि माझ्याकडे एक्स्ट्राचे जे पातेले आहे ते पण मला लागत नाही, ते पण मी इथे वर आणून ठेवते, म्हणजे इथे सगळं व्यवस्थित ठेवता येईल, धूळ पण लागणार नाही, अवीची नजर पण जाणार नाही. नाही तर आमच्याकडे रोज यातल्या अर्ध्या वस्तू घराच्या बाहेर पडल्या असतात, घराच्या बाहेर म्हणजे हॉलमध्ये, काढून दे मला, खेळू दे मला, असं रोज असते. सो असं काहीसं मी हे केलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना घाबरून असंच काहीसं करता का ते सुद्धा सांगा. आता मोठी रॅक क्लीन झालीच होती, तर म्हटलं चला किचनमध्ये छोटी जी रॅक आहे ती पण क्लीन करून घेते. आणि त्याचबरोबर ना माझ्याकडे एक वुडनचं पण एक छोटंसं असं डबे ठेवायसाठी मी घेतलं होतं, जे की तुम्ही माझ्या भरपूर वेळेस किचनमध्ये बघितलं असेल. तर ते सुद्धा मला क्लीन करून ना माझ्या देवाच्या बाजूला ठेवायचं होतं, कारण अवयू तिथे हात पुरवतो आणि मला असं वाटलं की ती जर छोटी रॅक मी तिथे ठेवली तर त्याचा हात तेवढा पुरणार नाही, म्हणून ती सुद्धा क्लीन करून मला तिकडे ठेवून द्यायची होती. आणि मग म्हटलं चला हे 2 भरण्या पण घासूनच घेते. थोडीशीच डाळ उरली होती ती काढून घेतली आणि छान याला सुद्धा वॉश करून ठेवलं. यात एका याच्यात माझी डाळ असते आणि दुसऱ्या याच्यात चॉकलेट्स असतात. चॉकलेट्स म्हणजे अव्यूला मी जी देते अर्धी, कधीतरी एक, तर त्याच्यासाठी म्हणून ह्या 2 भरण्या मी वापरते. आणि किचनचा लुकसुद्धा चेंज होतं असं काहीसं आपण वापरल्याने, म्हणजे थोडंफार चेंज दिसतो आणि छान दिसतं. सो तुम्ही सुद्धा ही प्रॅक्टिस करू शकता. मला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे की काचेची भांडी, सिरॅमिक मातीचे भांडे माझ्या हातात जास्त दिवस काही टिकत नाही, म्हणजे माझ्या हातातून इझिली स्लिप होतात, कधी फुटतात, माझा हात पण कपला आहे खूपदा अशा गोष्टींनी. सो मी खूप केअरफुली ह्या सगळ्या गोष्टी आता हाताळत असते. चला तर आता स्वयंपाक करायची वेळ होती, तर मला आज मेथी कांद्याची भाजी बनवायची होती. तसं तर संडे आहे, नॉनव्हेजचा दिवस आहे, पण आज काही नॉनव्हेज आणलं नाही, का सकाळपासून मी बिझी होती आणि हे नॉनव्हेज वगैरे बनवायला थोडा वेळ पण जातो. म्हणून मी प्रीतमला म्हटलं की आजच्या दिवस असू दे, तुला हवं तर आपण संध्याकाळी खाऊया. तर आज मी ऑलरेडी उशिरा झाला होता, म्हणजे 11:30 पावणे 12 झाले होते, आंघोळी व्हायची होती. म्हणून म्हटलं प्रीतमला तू पण माझी प्लीज हेल्प कर. तर त्याने कुकर लावायची सगळी तयारी माझी इथे रेडी करून दिली मला. आणि त्यानंतरची मी डाळ वगैरे धुवून म्हणजे काढून ठेवली होती माझ्या सिरॅमिक मातीच्या भरण्यांमध्ये, ते सुद्धा त्याने तिथे छान मला असं सगळं सेट करून दिलं. मला जेवणाबरोबर नेहमीच पापड, लोणचं वगैरे लागतं, कधीतरी चिवडा पण लागतो. म्हटलं आज कढई काय भरवायची, म्हणून म्हटलं आताच चपात्या केल्या तर त्यातच थोडंसं तेल घातलं आणि अशा प्रकारे पापडसुद्धा तळून घेतात. तुम्हाला पण कधीतरी असा कंटाळा येतो का, म्हणजे खायचं असते पण करायचं नसते, तर अशा वेळेस ना मी असं काहीतरी शॉर्टकट यूज करते, म्हणजे खायलाही मिळालं, भांडीही नाही भरली आणि सगळ्या गोष्टीसुद्धा सेट झाल्या. सो माझे कामं झाल्यात ऑलमोस्ट. थोडंसं किचन क्लिनिंग बाकी आहे, पण ते मी आज काही करणार नाही, ते मी नंतर कधी करेन. आज महत्त्वाचं काम झालं ते म्हणजे रॅक क्लिनिंग आणि ते सगळं सामान सेट करायचं होतं, ते झालं आहे. आणि त्यानंतर पूजा माझी छान झाली आहे, स्वयंपाक झाला आहे. आता अव्यूचं जेवण झालं, प्रीतम जेवण करतो आहे. मला पापड खायची इच्छा होती म्हणून मी माझ्यासाठी पापड तळून घेतले. आता मी पण जेवण करते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. संडे मार्केट जायचं आहे, भाज्या घेऊन यायचं आहे, त्यानंतर भाज्या क्लीन करून ठेवायचं आहे, फ्रीज क्लीन करायचे. पण आय थिंक आज फ्रीज क्लीन नाही होणार, पण मला असं आहे की आता भाज्या आणण्यापूर्वी नाही का फ्रीज क्लीन झालेलं बरं, नाहीतर मग परत उद्या मला सगळ्या भाज्या काढावं लागेल वगैरे. आणि मला भाज्या ठेवायसाठी ना ऑर्गनायझर मागवायचे आहे, फ्रीज ऑर्गनायझर, तर ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेल जेव्हा कधी मागवेल तेव्हा. सो स्टे ट्यून, आणखी पुढे काय होते ते तुमच्याशी शेअर करते.
सो असं काहीशी माझी ताट आहे मस्त. एक ट्रँगल पराठा आणि एक साधा पराठा केला आहे, लोणचं, खिचडी आणि त्याचबरोबर कांदे आणि मेथीची भाजी, मेथी दाणा आणि कांद्याची भाजी आणि मस्त असं पापड. चला जेवायला या. का तोडला तुम्ही फुल? राहू दे ना, झाडाला सुंदर दिसते यार. नको तोडू, हे तर रिअल आहे. का तोडला? नको तोडू यार. आय नो की फुलं तोडणं एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे, पण ते झाडांवर जेवढं सुंदर दिसतं ना तेवढं ते तोडल्यानंतर घरात सुंदर दिसत नाही. म्हणून मला नेहमीपासून असं वाटतं की झाडांनाच फुलं असावं. आणि मी सुद्धा नेहमीपासून असंच करते की झाडांना फुलं लागले की मी सहसा तोडत नाही, अनलेस मला ते देवाला चढवायचं नसलं तर. इथे अवयू आणि प्रीतमची मस्ती सुरू होती. म्हटलं चला माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी छान माझी एडिटिंग वगैरे कंप्लीट करून घेते. थोडंफार शूट पण करायचं होतं साड्यांचं, ते सुद्धा करून घेते. तेच करत होती आणि अर्ध्या तासानंतर मला ना सडनली आवाज आला किचनमधनं काहीतरी खुसफुस करण्याचा. म्हटलं जाऊन बघते एक्झॅक्ट होत काय आहे. तर प्रीतमने इथे आईस्क्रीम मागवली होती मला न विचारता, आणि मला न विचारता हे लोक खाणार सुद्धा होते. तसं तर इच्छा आहे तर मागवून खाणं काही मोठी गोष्ट नाही आहे, पण प्रीतमचं मला माहिती आहे त्याला काहीही मागवायचं असेल ना तो मला 100% विचारतो. आणि आज असं झालं, त्याने मागवलं पण त्याच्याने डब्बाच ओपन होत नव्हता. आणि मी जेव्हा बघायला आली ना तेव्हा मला तो बोलला दीपिका प्लीज ओपन करून दे, खूप वेळचा ट्राय करतो आहे ओपन करायचं. मग मी त्याला ओपन करून दिलं, त्याने खाल्लं. आणि प्रीतम जसं मला भरवायला येतो ना तसं अव्यूचं असते, नाही 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 बाबा, नाही नाही नाही, म्हणजे आईला भरवायचं नाही, फक्त मला भरवा. आणि असं काहीचं आमच्याकडे आजकाल अधूनमधून होत असते. आता माझी जागा अव्यूने घेतली आहे. म्हणजे अव्यूने फक्त 2-3दा जेवणानंतर बाबांना म्हटलं बाबा आईश, म्हणजे मला त्याला आईस्क्रीम खायची आहे, पण घरी काही आईस्क्रीम अवेलेबल नव्हती, म्हणूनच प्रीतमने मागवली होती. चला असो, ह्या सगळ्या गोष्टी तर आमच्या घरी सुरूच असतात. रात्रीच्या वेळेस मस्त असं सगळ्यांचं जेवण झालं आणि मला ना इव्हिनिंगला मी चहा घेतला नव्हता, म्हणून मला खूप चहा प्यायची इच्छा झाली होती. म्हणून मी थोडासा कोरा चहा माझ्यासाठी बनवला. आणि मग मी आणि प्रीतमना इथे थोडंसं डिस्कशन करत होतं, थोडंसं स्ट्रेसवालं डिस्कशन होतं, थोडं सिरियस डिस्कशन आमचं सुरू होतं इथे. आणि आता तुम्हालाही माहिती असेल की जेव्हा आपण घर घेतो तेव्हा सगळ्या फायनान्शियली गोष्टी किती महत्त्वाच्या असतात, किती सगळ्या डिस्कशन आपल्याला करावं लागतं. आणि आमच्या घरी कितीही काही झालं ना तरीसुद्धा प्रीतम मला सगळ्या गोष्टी विचारूनच करतो. म्हणजे ती सिम्पल 1 रुपयाची वस्तू असू द्या किंवा लाखातली असू द्या किंवा करोडोतली असू द्या, तो नेहमी माझं सजेशन घेतो. जरी मी कमवत नसेल तरीसुद्धा तो सगळ्या गोष्टींमध्ये माझं सजेशन घेतो. आणि आजसुद्धा तो माझं काही सजेशन्स घेत होता आणि मी सुद्धा त्याला काही सांगत होती. मोस्ट ऑफ टाईम तर तो माझे सजेशन ॲज अ प्रायोरिटी घेतो. म्हणजे ही काहीतरी बोलते म्हणजे महत्त्वाचं आहे, आपण त्याच्यावर विचार करावा. आणि त्या गोष्टी 90% टाईम होतात. काही गोष्टींमध्ये आमचे मतं नाही मिळत, पण ठीक आहे, सगळ्यांचे आपले मतं असतात. आणि इथे आमचं तेच काहीतरी मस्त असं डिस्कशन सुरू होतं. ते मस्त नव्हतं, थोडं स्ट्रेसवालं होतं. नॉट अ स्ट्रेस, पण थोडंफार फायनान्शियली गोष्टी कसं मॅनेज करायचं, कारण माझी अजून अर्निंग सुरू झाली नाही आहे आणि कसं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं आमचं इथे डिस्कशन सुरू होतं. चला तर आजचा माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा हा मोठा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. तुमचं एक सबस्क्राईब केल्याने मला खूप मोटिवेशन येतं आणि त्याचबरोबर आणखी काय छान तुमच्याशी शेअर करायचं ते सुद्धा कळतं. सो चला भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या.